नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही महा-BMS पोर्टलवर किंवा महा-BMSच्या ॲप्लिकेशनमधून राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचा त्या अर्ज मंजूर झाला असेल, तर आता तुम्हाला नेक्स्ट स्टेप म्हणजे त्या ठिकाणी तुमचा कागदपत्र अपलोड करावं लागणार. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कागदपत्र अपलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस आपण पाहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला त्या ठिकाणी कोणकोणतं कागदपत्र अपलोड करावं लागणार आहे ते पहा. तर सर्वात पहिले आपला पासपोर्ट फोटो, त्यानंतर 7/12, त्यानंतर आटा, त्यानंतर अपत्याचा दाखला किंवा स्वयंघोषणापत्र, आपलं आधार कार्ड, आपलं बँक पासबुक, त्यानंतर रहिवासी दाखला किंवा स्वयंघोषणापत्र, आपलं राशन कार्ड, त्यानंतर 7/12 किंवा जमीन भाडेतत्त्वावर घेतले असल्यास त्याचा करारनामा, ST किंवा SC असल्यास ते कास्ट सर्टिफिकेट, दारिद्र्य रेषेच्या खालील असेल तर त्या संदर्भात दाखला, बचत गटाचा सदस्य असेल तर बचत गटाचे प्रमाणपत्र किंवा तुमच्या बचत गटाच्या पासबुकच्या पहिल्या पानाचा झेरॉक्स, त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून तुमचा TC, त्यानंतर शैक्षणिक पुरावा, त्यानंतर रोजगार किंवा स्वयंरोजगार कार्यालयाचे नोंदणी कार्ड म्हणजे एम्प्लॉयमेंट कार्ड, त्यानंतर जर तुम्ही योजनेसंदर्भात कुठल्याही प्रकारच्या प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचं प्रमाणपत्र. अशा प्रकारे एकूण 16 कागदपत्र तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला आता आपण कागदपत्र अपलोड करण्याची. मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटच्या लिंक दिलेला आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारच्या वेबसाईट ओपन होणार. या ठिकाणी फर्स्ट वेबसाईटवरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर महा-BMS पोर्टल अशा प्रकारे ओपन होणार आहे. या ठिकाणी या 3 डॉटवरती क्लिक करा आणि कागदपत्र अपलोड करा यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारचा एक मेसेज आपल्यासमोर ओपन होणार आहे. बंद करा यावरती क्लिक करा. त्यानंतर कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. हे काळजीपूर्वक तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर खाली स्क्रॉल करा. या ठिकाणी आपला आधार कार्ड क्रमांक आणि आपला पासवर्ड या ठिकाणी टाईप करा. मित्रांनो, पासवर्ड हा तुमच्या मोबाईल नंबरचा शेवटचा 6 डिजिट असणार आहे. आपला आधार कार्ड नंबर टाईप करा आणि आपला मोबाईलचा शेवटचा 6 डिजिट टाईप करून लॉग इन करा. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी या बाबी लक्षात घ्यावायच्या आहे. या ठिकाणी अशा प्रकारचे मेसेज आलेलं आहे. हे सर्व तुम्ही वाचून घ्या. कागदपत्राची साईज हा 100 KB कमी असला पाहिजे. JPG, GPG, JPEG, PNG फॉर्मॅटमध्ये ते असला पाहिजे. हा क्रॉसवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा प्रोफाईल तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होणार आहे. या ठिकाणी तुमचं नाव, तुमचा आधार क्रमांक आणि कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारच्या बाबी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता या ठिकाणी तुमच्या कोणत्या योजनेसाठी निवड झालेली आहे ते योजनेचं नाव तुम्हाला खाली दिलेलं आहे. माझ्या राज्यस्तरीय योजना शेळी किंवा मेंढी गट वाटप करणे यासाठी माझी निवड झालेली आहे. निवडलेली बाब हा 10 शेळी प्लस 1 बोकड किंवा 10 मेंढी प्लस 1 मेंढा. आता कागदपत्र अपलोड करायचे आहे. त्यासाठी निवडावरती क्लिक करा. कागदपत्र अपलोड करण्याचे आहे त्यासमोरच्या चूज फाईलवरती क्लिक करा. तुमचा कॅमेरा आणि तुमचा फोटोज ज्या ठिकाणी तुम्ही फोटो कॅप्चर केलेला आहे ते फाईल अशा प्रकारे ओपन होणार. जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ते सिलेक्ट करा. सिलेक्टवरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा अपलोड झालेला आहे. आता अपलोड झाल्यानंतर निवडलेल्या कागदपत्राच्या समोर सेव्ह बटन आहे. सेव्हवरती क्लिक करा. जतन करा यावरती क्लिक करा. कागदपत्र यशस्वीरित्या साठवली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे. जे डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी अपलोड करणार आहे ते त्याच्या यादी या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. आता मला 7/12 अपलोड करायचे आहे तर चूज फाईलवरती क्लिक करतो. आपला स्टोरेज ओपन होणार. परत ते फाईल सिलेक्ट करतो. सिलेक्टवरती क्लिक करा. त्यानंतर सेव्हवरती क्लिक करा. जतन करा यावरती क्लिक करा. तुमचं कागदपत्र यशस्वीरित्या साठवलेले आहे. अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे. तेव्हा ज्या ठिकाणी तुम्हाला रेड कलरचे स्टार दिसणार आहेत ते कागदपत्र अपलोड करणं तुम्हाला मॅन्डेटरी आहे.
बाकीचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलं नसेल तरी चालेल. तर बंद करा यावरती क्लिक करा. आपला कागदपत्र या ठिकाणी असतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रत काढायची असेल तर प्रत काढा यावरती क्लिक करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमच्या अर्जाचं प्रत अशा प्रकारे तुमच्यासमोर ओपन होणार आहे. प्रत काढा यावरती क्लिक करा आणि तुमचा हा जी PDF आहे ते तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होणार. सेव्ह PDF वरती क्लिक करून तुम्ही PDF या ठिकाणी सेव्ह करू शकता किंवा याचे स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे महाबीएमएस पोर्टलला मोबाईलद्वारे आपला या योजनेसाठी आपला कागदपत्र अपलोड करू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.